मित्रांनो नमस्कार। मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम टेस्टी भन्नाट आणि झणझणीत अशी तंदुरी मिसळची रेसिपी। आता तुम्ही बघितलेला असाल बऱ्याच ठिकाणी ही तंदुरी मिसळ खायला भेटते, त्यामधून जो धूर वगैरे निघतो ना मिसळमधून बघायला एकदम भारी वाटतं आणि टेस्टला पण तितकीच भन्नाट असते आणि एकदम चवीची असते। आता हा जो रेस्टॉरंटवाला ॲम्बियन्स असतो ना, म्हणजे तामझाम जो असतो ना, तो तुमच्या घरी पण अगदी सहजपणे करू शकता, दिसायला एकदम भारी दिसतं। आता हा जो एकदम झकासवाला ॲम्बियन्स असतो ना, घरात जर करायचं म्हटलं तर खूप काही अवघड नसतं। आपण आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला रेग्युलर मिसळ वगैरे करून घेत असतो। याच रेग्युलर मिसळमध्ये एक दोन गोष्टी जर वाढून घेतलात ना तर एकदम मस्तपैकी आपला तंदुरी मिसळ बनून रेडी होतो। आता आपण यामध्ये काय वाढवायचं माहिती आहे का? फक्त वाढण्यासाठी जो मातीचा मटका असतो ना तो तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर कोळशाची धुरी देण्यासाठी ना कोळसा घ्यावा लागतो। हे अगदी सहजपणे तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातात। आता तुमच्या घरात तुम्ही प्रत्येकाला एक मातीचा मटका जो असतो ना तो वेगळा घेऊ शकता किंवा मग एखादा मोठा मातीचा मटका घेऊ शकता। त्यामध्ये मिसळचा जो मिक्स आहे ना सगळा टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर ना प्लेटमध्ये वाढून तुम्ही मस्तपैकी हा तंदुरी मिसळ खाऊ शकता। या मातीच्या मटक्यामुळे आणि कोळशाच्या धुरीमुळे तंदुरी मिसळला जो टेस्ट येतो ना तो एकदम भन्नाट येतो। मी खरं सांगतो मित्रांनो, या चवीचं वर्णन करण्यासाठी ना माझ्याकडे शब्द नाहीयेत, म्हणजे एवढा भारी बनतो। चला बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला मोड आलेली जी मटकी आहे ना ती पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतो आणि या पाण्याला चांगलं खळखळ असं उकळून घेतो। एकदा का पाणी चांगल्या प्रकारे उकळायला चालू झालं ना आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। आता मिठाबरोबरच यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता यामध्ये 2 मोठी वाटी मोड आलेली मटकी टाकून घेतो आणि या मटकीला चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये शिजवून घेतो। 7 ते 8 मिनिटांसाठी या मटकीला पाण्यामध्ये चांगलं शिजवून घेतलं ना एकदम मस्त मऊदार अशी मटकी शिजून रेडी होती। जोपर्यंत एकीकडे आपली ही जी मटकी आहे ना चांगल्या प्रकारे शिजून रेडी होती तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती ना कांदा, टोमॅटो, सुका खोबरा आणि हिरवी मिरची गॅसवरती चांगल्या प्रकारे भाजून घेऊयात। ह्या ज्या चारही गोष्टी आहेत ना गॅसवरती चांगल्या प्रकारे खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत। जेवढ्या चांगल्या प्रकारे या गोष्टी तुम्ही भाजून घ्याल ना तेवढीच आपली तंदुरी मिसळ एकदम मस्त बनते आणि एकदम टेस्टी अशी बनते। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय सुका खोबरा जो आहे ना एकदम चांगल्या प्रकारे मी आता भाजून घेतलेला आहे। टोमॅटो आणि कांदा जो आहे ना अजून चांगला खरपूस असा भाजलेला नाहीये, तो पण मी चांगल्या प्रकारे भाजून घेतो। जशा गोष्टी या भाजत जातात ना तशा मी काढून घेतो। आता मित्रांनो या गॅसवरती मी 5 हिरव्या मिरच्या पण चांगल्या प्रकारे आणि खरपूस अशा भाजून घेतो। एकदा का हे सगळे भाजून रेडी झाले ना तर संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर याच्यापासून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मित्रांनो मगाशी आपण गॅसवरती जे खोबरं, कांदा आणि टोमॅटो आणि त्याचबरोबर हिरवी मिरची भाजून घेतली ना ती संपूर्णपणे थंड झालेली आहे। आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो। आता त्याचबरोबर यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरा आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम मस्तपैकी आपला तंदुरी मिसळचा ओला मसाला रेडी झालेला आहे। एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता मित्रांनो आपण मिसळचा रस्सा तयार करून घेऊयात एकदम मस्तपैकी। तर त्यासाठी सगळ्यात आधी कढई चांगल्या प्रकारे तापून घ्यायचं। एकदा का कढई कडकडीत असं तापलं ना आता यामध्ये 10 ते 12 चमचे तेल टाकून घ्यायचं। एकदा का तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं ना आता यामध्ये 1 चमचा जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेला कांदा 1 वाटी टाकून घ्यायचा आणि आता हा जो कांदा आहे ना तेलामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा जो आहे ना थोडासा मऊ पडला पाहिजे। एकदा का कांदा चांगल्या प्रकारे परतून झाला ना आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि आता या आलं लसणाच्या पेस्टला पण कांद्याबरोबर तेलामध्ये चांगलं 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आता मित्रांनो यामध्ये 2 चमचे लाल मिरचीची पावडर टाकून घ्यायची आणि त्याचबरोबर 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर,
1 चमचा जिरा पावडर। आता हे सगळे पावडर मसाले जे आपण तेलामध्ये टाकून घेतलेत ना, ते जळू नयेत किंवा करपू नयेत म्हणून यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून तेलामध्ये एक अर्ध्या मिनिटासाठी किंवा 1 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। एकदा का तेलामध्ये मसाले जे आहेत ना चांगल्या प्रकारे परतून झाले की आता यामध्ये ओला मसाला आपला मगाशी आपण जो तयार करून ठेवला होता काळा मसाला तो यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून याला 5 ते 6 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। मित्रांनो, मगाशी आपण यामध्ये लाल मिरचीची पावडर आणि कांदा लसूण मसाला जो टाकून घेतला ना, तो तुमच्या प्रमाणे तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करून घेऊ शकता। आता मी यावरती थोडंसं झाकण लावून घेतलेलं आहे आणि जे झाकण आहे ना त्याचा भाग थोडासा उघडा ठेवलेला आहे, म्हणजे आतली जी वाफ आहे ना ती बाहेर पडेल। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय आपला जो मसाला आहे ना एकदम मस्तपैकी परतून घेतलेला आहे तेलामध्ये आणि तेलाचं जे प्रमाण आहे ना थोडंसं मी जास्तीचं ठेवलेलं आहे, कारण रश्श्यावरती जो कट येतो किंवा तर्री जी येते ना ती थोडीशी जास्त हवी होती, त्यामुळे तेल मी जास्तीचं वापरलेलं आहे। तुम्ही कमी पण वापरू शकता। आता मित्रांनो, यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ना तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। रश्श्याची कन्सिस्टन्सी जशी पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय अशा पद्धतीने मी रस्सा जो आहे ना या कन्सिस्टन्सीमध्ये तयार करून घेतलेले। आता यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर आणि आता सगळ्यात शेवटी आपल्या श्रद्धेनुसार कोथिंबीर टाकून मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं। आता मित्रांनो, या रश्श्याला ना 5 ते 10 मिनिटांसाठी चांगलं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे रश्श्याला चांगली उकळी आली पाहिजे तोपर्यंत शिजून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय आपला रस्सा मस्तपैकी शिजून रेडी झालेला आहे आणि वरचा कट बघा एकदम मस्त लाल भडक असा। मिसळचा रस्सा म्हणजे वरती कट पाहिजेच ना, बरोबर आहे की नाही। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता एक मातीचं मडकं मी घेतलेलं आहे आणि वरती झाकण पण आहे। आता या मातीच्या मडक्यामध्ये आपल्याला तंदुरी मिसळ वाढायची आहे, म्हणजे सर्व करायची आहे। आता त्याचबरोबर मी इथं घेतलेले मिसळचा फरसाण, बारीक कट केलेला कांदा, मोड आलेली आणि शिजून घेतलेली मटकी आणि त्याचबरोबर आपला मस्तपैकी रस्सा आणि आपले पाव आणि त्याचबरोबर लिंबू घेतलेले। आता मित्रांनो, हे सगळं साहित्य आपण तंदुरी मिसळ बनवण्यासाठी घेतलेलं आहे। एकदा का हे सगळं साहित्य रेडी झालं की आता आपण मातीच्या मटक्यामध्ये ना सगळ्यात आधी 1 ते 2 वाटी फरसाण टाकून घ्यायचा। फरसाण बरोबर यामध्ये मटकी टाकून घ्यायची अर्धी वाटी किंवा 1 मोठा चमचा आणि त्याचबरोबर मस्तपैकी यावरती बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। आता मित्रांनो, मी इथे कोळसा घेतलेला आहे। हा कोळसा मी गॅसवरती चांगला पेटवून घेतो। या कोळशाची धुरी आपल्याला मिसळला द्यायची आहे। आता हा कोळसा मटक्यामध्ये मी ठेवून घेतो आणि वरून थोडीशी तुपाची धार टाकून घेतो। एकदा का कोळशातून धूर यायला चालू झाला ना, वरती झाकण लावून 2 ते 3 मिनिटांसाठी या कोळशाची धुरी मिसळीला देऊन घ्यायची। एकदा का 2 ते 3 मिनिटांनंतर कोळशाचा जो धूर आहे तो कमी झाला की वरचा झाकण काढून घ्यायचा आणि आतमधला जो कोळसा आहे ना तो पण काढून टाकून द्यायचा। आता मित्रांनो, यामध्ये आपला झणझणीत आणि मस्त तर्रीदार असा रस्सा यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम मस्तपैकी झणझणीत असा आपला तंदुरी मिसळ रेडी झालेला आहे की नाही। एकदम मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तंदुरी मिसळ टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे। आपण जो काळा मसाला तयार करून घेतला ना त्याचा फ्लेवर आणि मातीच्या मटक्याचा फ्लेवर याचं जे कॉम्बिनेशन आहे ना एकदम भारी, एकदम भन्नाट आणि एकदम मस्त आहे। मग काय मित्रांनो, कसा झालाय तंदुरी मिसळ? एकदम मस्त झालाय की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेलं आहे मित्रांनो। मी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे शब्द नाही आहेत हे वर्णन करण्यासाठी। मातीच्या मडक्यामधला जो टेस्ट येतो ना तो एकदम भन्नाट येतोय आणि त्याचबरोबर कोळशाचा धुरीचा जो टेस्ट येतो ना तो पण एकदम भन्नाट असा येतो, एकदम भन्नाट। मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने एकदा तंदुरी मिसळ नक्की तयार करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, एकदा जर तुम्ही ही तंदुरी मिसळ अशा पद्धतीने जर केलात ना तर आयुष्यात कधी तुम्ही याची चव नाही विसरणार, एवढं नक्की। चला, आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।